इथे विशेष आनंद होतोय की ज्या संस्थेला 108 वर्षाची परंपरा आहे त्या संस्थेमध्ये बोलण्याची संधी मला मिळते. तसं पाहिलं तर नाशिकमध्ये याआधी मी अनेकदा आलेलो आहे. माझी ओळख करून दिली त्यात जे सांगितलं गेलं की ट्रॅव्हल्ड अ लॉट, अमेरिका 86 वेळा, 65-66 देश, आणि तिथे अनेक शिक्षण संस्था, विद्यापीठं, संशोधन संस्था. आय वॉज नॉट अ ब्रिलियंट स्टुडंट, नॉट ॲट ऑल. जर तुमचा असा गैरसमज झाला असेल तर तो पहिलेच दूर करतो. मी मेरिट होल्डर असा काही विद्यार्थी वगैरे नव्हतो. आय वॉज अ ऑर्डिनरी स्टुडंट. आय वॉज अ कीन लिसनर. एखादी गोष्ट ऐकल्यानंतर ती न विसरता लक्षात ठेवली, या एका गुणावर मी पत्रकार झालो. बट आय वॉज फॉर्च्युनेट दॅट आय हॅड गुड टीचर्स. मला अत्यंत उत्तम शिक्षक माझ्या शाळेत लाभले. आणि दुसरं, माझी आई उत्तम शिक्षिका होती. त्यामुळे शाळेमध्ये आईसारखं प्रेम करणारे शिक्षिका आणि घरामध्ये शिक्षिकेची करडी शिस्त देणारी आई, याचं प्रोडक्ट आज तुमच्यासमोर उभं आहे. आमच्या एकाही शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार असं काही मिळालं नाही. त्याच्यातला कोणीही श्रीमंत नव्हता, कोणाकडेही गाडी नव्हती. दे वर ऑर्डिनरी लोअर मिडल क्लास टीचर्स. दे वर नॉट द ग्रेटेस्ट इन देअर सब्जेक्ट, बट व्हॉट दे हॅड, त्यांच्याजवळ एक्सेप्शनल मॉरल क्वालिटी होती. आणि ती जी नैतिकता होती, त्या नैतिकतेच्या बळावर नुसत्या बाई वर्गात आल्या आणि भुवई वर केली की शेवटच्या बेंचवरचा मुलगा सुद्धा चर्चा कापायला लागायचा. दॅट्स द पॉवर ऑफ अ टीचर्स. आणि या वातावरणात मी शिकलो. पुढे परमेश्वराची कृपा होती की एका सामान्य घरात शिक्षक दाम्पत्याच्या पोटी जन्माला येऊन मी जवळपास इतक्या देशातल्या शिक्षण संस्थांचा अभ्यास करू शकलो. शिक्षण क्षेत्रातल्या अनेक नोबेल पारितोषिक विजेत्या सायंटिस्ट बरोबर काम करू शकलो. नॅकचे जे प्रमुख आहेत डॉक्टर निगवेकर, त्यांच्याबरोबर नॅकच्या ॲप्लिकेशनच्या संदर्भामध्ये जो पहिला प्रारूप आराखडा तयार झाला, त्यावेळी फक्त एकच नॉन व्हाईस चान्सलर होता. त्या आराखड्याला काही चर्चा करण्याकरता किंवा सूचना देण्याकरता, बिकॉज आय वॉज ट्रेन्ड ऑन माल्कम बॉलरिज मॉडेल ऑफ एक्सलन्स. तर ते भाग्य मला लाभलं. इतक्या देशांच्या प्रवासात मला एक प्रश्न नेहमी पडायचा आणि ऑफन परत येताना खूप खिन्नता असायची मनामध्ये की ज्या देशांकडे काहीच नाही, कुठली साधन संपत्ती नाही, ते देश एवढे श्रीमंत, प्रगत, विकसित, आणि हे सगळं आहे आमच्याकडे, आणि आम्ही मात्र अविकसित, आम्ही मात्र दरिद्री, गरीब. 1990च्या दशकामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या वर्गातले अनेक जण परदेशी स्थायिक झाले. मलाही ती संधी होती. मी एका आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिपवर पहिले जर्मनीला शिक्षण घेऊन, मग अमेरिकेला शिक्षण घेऊन ब्राझीलमध्ये बराच काळ होतो. दिस इज प्री इंटरनेट पिरियड. इंटरनेट यायच्या आधीची गोष्ट आहे, 91. आणि अतिशय संपन्न पगाराची नोकरी, 4 व्हील ड्राईव्ह कार, आणि कपाकवाना बीचवरचं घर. कपाकवाना बीच म्हटल्यानंतर तुमच्या विशेषतः शिक्षकांच्या डोळ्यासमोर जे आलंय तेच खरं आहे. तिकडे कपडे घालून जाणारा मी एकटाच असायचो. संपन्न आयुष्य होतं. अँड आय डिसाइडेड टू कम बॅक. मी असं ठरवलं की नाही, मी परत जाणार आहे. नंतर मग परदेशात अनेकदा गेलो. पेरू, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, जर्मनी, फ्रान्स,
ते ऑस्ट्रेलिया, चायना, आमच्या अनेक मित्रांची घरं बघायचो. त्यातल्या काहींनी विमानं वगैरे घेतलेली आहेत आणि हेवा वाटायचं. त्यांना जी संपन्नता मिळाली, जी समृद्धी मिळाली, ज्या प्रकारचं राज्य ते उपभोगतायत, तिकडे संधी मिळाल्या, खिन्नता यायची की आमच्या नशिबी का नव्हतं. आम्ही 92 साली या देशात परत यायचा निर्णय घेतला, तो चुकला का? साध्या साध्या गोष्टींसाठी आमचा हा झगडा कशासाठी? आम्ही सर्वोत्तम शिकलो, पण मग एवढं सगळं त्यांना का मिळालं? मग जाणवलं की नेशन्स आर नॉट बिल्ट ऑन नॅचरल रिसोर्सेस. Nations are not built on natural resources, but they are built on the education, quality of it provided to the future generations. एखादं राष्ट्र संपन्न का, समृद्ध का, त्याचं कारण त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीत नाही, तर ते त्याच्या शिक्षण व्यवस्थेत आहे. 96 सालची गोष्ट असेल, 95-96 पनामा नावाच्या देशात गेलो. पनामा कॅनॉल जो आहे, आणि बाय द वे तो पनामा कॅनॉल बांधण्याकरता जे मजूर आणि इंजिनियर नेले होते ते भारतीय होते. आणि त्यातले कित्येक तिथे पिवळ्या तापानी आणि अशा अनेक आजारांनी मृत्युमुखी पडले. त्यांचे फोटोज आजही पनामा सिटीमधल्या भारताच्या एम्बेसीमध्ये लावलेले आहेत. त्या पनामा सिटीमध्ये एक 10,000 लोक अत्यंत सुखनेवर राहू शकतील असे बंगले, बिल्डिंगी, त्यांच्यासाठी क्रीडांगणं, हॉस्पिटल्स, IT वर्क स्टेशन्स आणि त्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी पॅसिफिक ओशनमधून अमेरिकेत टाकलेली ऑप्टिकल फायबर, हे सगळं असं युक्त असं शहर होतं. आणि ते अमेरिकन नेव्हीच्या ताब्यात होतं. आणि फॉर सम स्ट्रॅटेजिक रिझन्स अमेरिकन नेव्ही डिसाइडेड टू व्हेकेट इट. आणि त्यांनी ती व्हेकेट केल्यानंतर त्या इतक्या संपन्न ITच्या शहराचं करायचं काय हे पनामाला माहीत नव्हतं. आणि त्याकरता त्यांनी एक ग्लोबल टेंडर काढलं होतं. आणि त्यात भाग घेण्याकरता म्हणून मी तिकडे गेलेलो. आणि त्यावेळेला माझ्या सहज एक विचार मनात आला की 10,000 लोक काम करू शकतील असं प्रचंड IT एनेबल्ड शहर तुमच्याकडे आहे आणि त्याचं काय करायचं माहिती नाही. आणि आमच्याकडे त्यावेळेला अंधेरीच्या सीप्समध्ये किंवा बँगलोरच्या MG रोडवर किंवा हैदराबादमधल्या IT सिटीमध्ये विमानतळावरून किंवा स्टेशनवरून पोहोचायला 3-3 तास लागायचे, एवढी इन्फ्रास्ट्रक्चरची बोंब होती. अँड इंडिया वॉज बूमिंग विथ IT एक्सप्लोजन. अँड पनामा हॅव्हिंग एव्हरीथिंग हॅड नथिंग टू शो टू द वर्ल्ड. तेव्हा लक्षात आलं की इट इज नॉट द अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्सेस दॅट मेक्स यू रिच. It's your ability to convert that resource into wealth that makes you rich. आणि हा डिफरन्स कशामुळे येतो तर तो शिक्षणामुळे, ज्ञानाच्या लालसेमुळे येतो. एकीकडे पनामाचं उदाहरण आहे, दुसरे उदाहरण देतो. आपल्याकडे गजनीच्या मोहम्मदाचं नाव अनेकांनी ऐकलं असेल. गजनी नावाचं एक शहर आहे. तो पिक्चर नाही आहे, शहर आहे. आणि ते शहर अफगाणिस्तानमध्ये आहे. आणि तिथून तो गजनीचा मोहम्मद आपल्या देशावर चाल करून यायचा आणि फार सोमनाथपर्यंत यायचा, विच इज सिटी इन गुजरात. आणि तिथले सोन्याचे कळस कापून घेऊन जायचा आणि जाताना वाटेत जेवढी राज्य लागायची तेवढी सगळी लुटून फस्त करायचा. तिथलं सोनं, नाणं, अडका, जड, जवाहिरात सगळं घेऊन जायचं, खंक करायचा. हे 1-2दा नाही, 17 का 18 वेळा त्यांनी केलं. हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती असेल. म्हणजे अफगाणिस्तान किती श्रीमंत झाला पाहिजे. 2000 साली
वाजपेयी पंतप्रधान असताना आमचं एक विमान अपहरण केलं होतं, आठवत आहे? IC-814. त्याच्यावर एक वेब सिरीज पण निघाली. आणि ते अपहरण करून व्हाया दुबई, लाहोर कुठे गेलं? अफगाणिस्तानला गेलं. काबूल. आणि तिकडे ते प्रवासी आजारी पडले आणि त्या प्रवाशांनी सांगितलं की आम्हाला मिनरल वॉटर आणि क्रोसिन द्या. आणि तालिबान सरकारने सांगितलं की मिनरल वॉटर आमच्याकडे बनत नाही आणि क्रोसिन म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. मग 700 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी आम्हाला 17-18 वेळा लुटून तुम्ही नेलेल्या संपत्तीचं केलं काय? त्यावेळी एक लक्षात आलं, आक्रमण करून संपत्ती लुटता येते, हाडी माशी रुजलेली ज्ञानाची लालसा लुटता येत नाही. आणि त्याच वर्षी भारताच्या सॅटेलाइट लॉन्च स्टेशनवरून आपण एका सॅटेलाइटवर, एका अग्निबाणावर 104 सॅटेलाइट बसवले होते. जसे एखाद्या महिला ते काय तन्मणी घालतात ना, तन्मण्यात जसे खडे बसवतो तसे 104 सॅटेलाइट बसवले होते आणि ते अवकाशात झेपावले आणि 104 ऑर्बिट्समध्ये 104 स्पीडला 104 अँगलमध्ये ते परफेक्टली रिलीज झाले. एकही मिस्टेक नाही. त्यातले फक्त 3 आमचे होते आणि 101 जर्मनी, जपान, अमेरिका, फ्रान्स, इटली या विकसित राष्ट्रांचे होते. आणि ते सॅटेलाइट लॉन्च करून आपण मिलियन्स ऑफ डॉलर्स ही टेक्नॉलॉजी फी त्यांच्याकडे घेतली. हेच तर मी सांगितलं. इट इज नॉट द रिसोर्सेस, इट इज युअर ॲबिलिटी टू कन्वर्ट दॅट मेक्स यू रिच. आणि म्हणून जे आक्रमणकर्ते असतात ते सर्वप्रथम पहिले काय करतात? माणसं गुलाम वगैरे खूप नंतरची बाब आहे. दे फर्स्ट डिस्ट्रॉय युअर एज्युकेशन सिस्टम. कारण त्या एज्युकेशन सिस्टीममधून कलावंत निर्माण होतात, जे प्रश्न विचारतात. त्यातून संशोधक निर्माण होतात, जे मानवी समस्यांवर उत्तर शोधतात. आणि त्यातून शूर लढवय्ये असे क्रांतिकारक निर्माण होतात की जे राज्यव्यवस्था उलथवून टाकतात. त्यातून देश चालवू शकणारे समर्थ असे प्रशासक आणि जनसामान्यांची नाडी ओळखणारे राजकारणी पैदा होतात. म्हणून एज्युकेशन सिस्टीम डिस्ट्रॉय करतात. अँड दॅट्स व्हॉट एक्झॅक्टली ब्रिटिशर्स डिड इन दिस कंट्री. 17व्या शतकाचा इतिहास जर आपण पाहिला तर 1750 इज द डिफायनिंग मोमेंट. त्या 1750 मध्ये या देशाची जी अर्थव्यवस्था होती, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, राष्ट्रीय ठोक उत्पादन, याचा जागतिक व्यापारातला वाटा, आवर ट्रेड पार्टनरशिप विथ व्हेरियस कंट्रीज वॉज 24%. 24% वाटा होता. आज इतकी प्रगती केल्यानंतरही अमेरिका 16% वरती जाऊ शकत नाही आहे आणि आम्ही 24%, 500 वर्ष. आज जी दक्षिणेत तुम्हाला अशी अनेक देवळं दिसतात, ज्या देवळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोनं ठेवलेलं आहे, दे वेर ॲक्च्युली बँक्स. आणि त्या बँका या अशा प्रकारच्या ट्रेड करणाऱ्या जहाजांच्या कंपन्यांच्या मालकी होत्या. आणि त्यातून 84 देशांची व्यापार केला जायचा आणि त्यांची जी नाण्यांची वटणावळ व्हायची ते आजचे नाणावटी आहेत. आणि इतकं संपन्न असलेला हा प्रदेश 1757ला उभा राहिला आणि संपूर्ण भारताचं चित्र पालटलं. 1757ला जे इतिहासाचे शिक्षक आहेत त्यांना आठवत असेल, आपल्याकडे प्लासीची लढाई झाली. तीच पश्चिम बंगालमधली प्लासी. त्या प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौला त्यांच्याकडे 50,000चं सैन्य आणि रॉबर्ट क्लाइव्ह, ईस्ट इंडिया कंपनी, 1600 सालची स्थापना, 1601ला भारतात आले आणि 150 वर्षात त्यांनी हातातली तागडी खाली टाकली आणि तलवारी आणि तोफा घेतल्या
त्यांच्याकडे फक्त 3,000चं सैन्य. आता 50,000 आणि 3,000 ही काय लढाई आहे? पण त्यांनी त्या 50,000च्या भारतीय फौजेमध्ये जात पात धर्म पंथ खानपान रहन सहन पेहराव याच्यावरून त्यांच्यामध्ये मतभेद माजवले. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. जात पात धर्म पंथ खानपान पेहराव याच्यावरनं मतभेद माजवले. आपण कोणासाठी लढतो याविषयी संभ्रम निर्माण केला. या देशातल्या सन्मान चिन्हांविषयी अनादर निर्माण केला. आणि मग 50,000 लढले आणि 3,000 एकजुटीनं लढले. आणि व्हायचं काय? 3,000च्या फौजेनी 50,000ला कापून काढलं. आणि 1757ला आपण जे गुलाम झालो ते 1947 190 वर्ष 24% आमची अर्थव्यवस्था 1947 साली देश स्वतंत्र होऊन आमच्या ताब्यात आला तेव्हा 24%वरून 4% घसरली. And this is not said by me. This is an Oxford University research quoted on their website. आणि किती लुटलं असेल आपल्याला? $45 ट्रिलियन. म्हणजे नेमकं किती? तर आत्ता जर खिशात 100 रुपये असतील तर 1,000 रुपयाला तुम्हाला लुटलेलं आहे. आपली आजची व्यवस्था $4.5 ट्रिलियन आहे. $45 ट्रिलियन लुटलं. 18व्या शतकाच्या अखेरीला आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला लंडनमध्ये मेट्रोचं काम सुरू झालं. तेव्हा प्रश्न विचारला संसदेमध्ये की अरे इतके पैसे नाही आहेत आपल्याकडे. ते म्हणजे नॉट टू वरी, द मनी इज कमिंग फ्रॉम इंडिया. हे सगळे पैसे भारतात तर येत आहेत आणि म्हणून इकडे गुलामांची फौज निर्माण करायची आहे. इथे उद्योजक निर्माणच व्हायला नाही पाहिजेत म्हणून ती मेकॉलॉजी शिक्षण पद्धती आणि त्या शिक्षण पद्धतीतून फक्त गुलाम इंग्रजी खरडेगाशी करणारे मान खाली घालून यस सर आणि व्हाउचर बनवणारे निर्माण झाले. आणि ज्यांच्या बापजाद्यांनी 25% मार्केट शेअर घेतला होता त्यांनी उद्योजकतेवर पाणी सोडलं. ॲज अ रिझल्ट वी बिकेम स्लेव्स. आपण गुलाम झालो. मानसिकताच गुलाम झाली. तुम्हाला खरंच सांगतो इतक्या देशांच्या प्रवासात असं मला कधीच आढळलं नाही की जनता खूप एनलाइटंड आहे. म्हणजे शाळा खूप चांगली आहे, शिक्षक उत्तम आहेत आणि शाळेचा रिझल्ट मात्र वाईट लागतो. असं एक तरी उदाहरण आहे का मला सांगा? असं कधीच होत नाही. ह्याचं बाय प्रोडक्ट म्हणजे शिक्षण म्हणजे तुमचा रिझल्ट चांगला आहे. तसंच असं कधी होत नाही की जनता खूप एनलाइटंड आहे आणि जनता एनलाइटंड आहे पण देश मात्र बर्बाद आहे. नो. If there is a strong nation, there has to be a strong citizen. उदाहरण देतो. आणि if there is a खचलेला असा समाज असेल तर देश खचलेला असतो जो आपण 1757ला पाहिला. प्लासीची लढाई आपण हरलो त्यावेळेला त्या 3,000च्या फौजेनी शोभायात्रा काढली विजयाची. काय धाडस आहे बघा. आणि ते बघायला दोन्ही काठावर 2,00,000 भारतीय होते. त्यातल्या 3,000 लोकांनी जरी ठरवलं असतं की पायाखालचा दगड उचलायचा आणि एक डोकं फोडायचं तरी भारताचा इतिहास बदलला असता. पण मन पिचलेली मनगटं पिचलेली माणसं उभीच राहिलेली. देश गुलाम झाला. जब लोक हारते हैं तो देश हारता है. दुसरं भारत. चर्चिल वॉज द प्राईम मिनिस्टर. हिटलरच्या विमानवेधी अशा तोफा प्रचंड मोठ्या प्रमाणात बॉम्बिंग संपूर्ण लंडन डंकन बेचिराख झालेलं. प्रतिकार करता येईना अशी अवस्था इंग्लंडची दलित गात. पार्लमेंटमध्ये मीटिंग भरली. मंत्रिमंडळाने ठराव केला की आपण लढू शकत नाही, आपण सरेंडर केलं पाहिजे, शरणागती पत्करली पाहिजे. लगेच बसून चर्चिलनी पंतप्रधान म्हणून तसं भाषण लिहिलं आणि ते एकदा राजाला दाखवायचं म्हणून बकिंगम पॅलेसमध्ये राजाकडे गेले. ज्यांना कोणाला हा प्रसंग पुन्हा पाहायचा असेल जसा घडला तसा तर द क्राऊन नावाची सिरीज नेटफ्लिक्सवर आहे, त्याच्यावर जरूर बघा. त्याच्यात प्रसंग आहे. आणि तिथे ते सांगितलं की असं असं आहे आणि पार्लमेंट आणि
मंत्रिमंडळाचा ठराव आहे आणि आपण आता सरेंडर करायला पाहिजे, कारण वी कांट फाईट. राजांनी विचारलं की सरेंडर नाही केलं तर काय होईल. त्याला तो प्रश्नच नाही आहे. आता मंत्रिमंडळाचा ठराव झालेला आहे, तो जर मी पाळला नाही तर माझ्यावर अविश्वासाचा ठराव येईल आणि मला पदच्युत करतील. तुला नेमलं कोणी? जनतेने नेमलं का मंत्रिमंडळाने नेमलं? जनतेने नेमलं. मग जनतेला विचारलं का की आपण शरणागती पत्करायची का? चर्चिलनी तो शरणागतीचा कागद खिशात घातला, बाहेर पडले, पेट्रोल पंपावर गेले, दुकानात गेले, रस्त्यावर गेले, बस स्टॉपवर गेले, लोकांशी बोलले आणि सांगितलं की आपण सरेंडर होतोय. लोक संतापली. शक्य नाही, इंग्लंड कधीही शरणागती पत्करणार नाही. लोकांनी ठणकावून सांगितलं. ते म्हणते पण आपण लढू शकत नाही आहोत, आपल्याकडे तेवढी शस्त्रास्त्र नाही आहेत. एक 80-90 वर्षाची जख्ख म्हातारी होती, ती धावत आपल्या घरात गेली आणि ब्रेड कापायची सुरी घेऊन आली. ती म्हटली ही आहे ना, ही घेऊन मी लढेन, पण या गल्लीत एकाही जर्मनाला येऊ देणार नाही. तो जो रिझॉल्व होता जनतेचा, तो रिझॉल्व, तो दृढनिश्चय हा त्यांना जाणवला. घरी आले आणि शरणागतीचा कागद फाडून टाकला आणि त्याने एक भाषण दिलं की आजही परदेशात तुम्ही कुठे पब्लिक स्पीकिंगचा कोर्स करायला गेलात तर जगातल्या 5-10 सर्वोत्तम भाषणापैकी एक म्हणून ते भाषण ऐकलं जातं. नेटवर उपलब्ध आहे. यू कॅन ऑल्सो प्ले इट इन युअर क्लासरूम्स. त्यांनी सांगितलं की ब्रिटन कधीही शरणागती पत्करणार नाही. आम्ही लढू शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या थेंबापर्यंत. आम्ही लढू जमिनीवर, आम्ही लढू समुद्राखाली, आम्ही लढू समुद्रावर, आम्ही लढू आकाशात, अवकाशात. आणि लढता लढता जर आम्ही धारातीर्थी पडलोच तर आमची पुढची पिढी लढेल, परंतु युनियन जॅक कधी खाली पडू देणार नाही. ब्रिटन शुड नेव्हर सरेंडर टिल द टाइम देर इज अ मून अँड सन इन द स्काय. हे इतकं प्रेरणादायी भाषण होतं की अख्खं इंग्लंड त्याच्यामुळे चेतून आणि बघता बघता गल्ली गल्लीतनं प्रचार सुरू झाला. द एंटायर माइंडसेट वॉज टू फाईट द बॅटल. दुसऱ्या महायुद्धाचं चित्रच पालटलं. हिटलरचा पराभव झाला, पुढे त्यांनी गोळ्या घालून घेतल्या, असं काही इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यानंतर एक मोठी मिटिंग झाली ट्रफल्गार स्क्वेअरमध्ये, विजयाची सभा, आणि त्या सभेला लाखोंचा जनसागर आलेला होता आणि ती चर्चिलच्या अभिनंदनाची सभा होती आणि त्याच्यावर स्तुतीच म्हणून उधळली गेली. काय तुमचं कर्तृत्व, काय तुमचं नेतृत्व, काय तुमचं धैर्य, काय तुमचं वक्तृत्व. तुमच्या एका भाषणानं अख्खा युरोपाचा इतिहास बदलला, अख्खं इंग्लंड युद्धाला उभा राहिलं. काय ती सिंहगर्जना होती तुमची. चर्चिल भाषणाला उभे राहिले आणि म्हणाले मी केली ती सिंहगर्जना नव्हती. तेही भाषण करत आहे. त्यांनी सांगितलं मी केली ती सिंहगर्जना नव्हती, फार तर मी केली ती गर्जना असेल. सिंह जर कोण असेल तर ती ब्रिटनची जनता आहे. त्या जनतेने ठरवलं म्हणून आम्ही हे युद्ध जिंकलं. जेव्हा 1757ला आपण उभे राहिलो तेव्हा जनतेने ठरवलं आपण हरायचंय, आपण हरलो. पण ही जनता जेव्हा ठरवते की आपल्याला लढायचं आहे. 1680 महाराजांचं निधन, 1681 अफगाणिस्तानपासून तंजावरपर्यंत ज्याचं राज्य पसरलंय असा जगातला सर्वात क्रूर कर्मा कुशल योद्धा असलेला औरंगजेब आणि 3.5-4 जिल्ह्यांच्या हिंदवी पदपातशाहीला नष्ट करण्याकरता आग्रा दिल्लीचं सुखनैव आयुष्य सोडून वयाची 60 ओलांडल्यानंतर महाराष्ट्रावर चाल करून येतो. 1689ला फंदपितृंनी संभाजी महाराज पकडले जातात आणि मग त्यांची हाल करून हत्या होते. पुढे राणी पकडली जाते, रायगड पडतो, सर्व किल्ले पडतात, सरदार फुटतात, सरदार कापले जातात, फौज जाते, रायगडचा सगळा खजिना लुटला जातो. राज्य नाही, निशाण नाही, हाती फक्त एकच, तो म्हणजे महाराजांनी दिलेला भगवा आणि त्यांचा एकच मंत्र, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. आणि 27 वर्ष इथला मावळा जगातल्या सर्वात क्रूर कर्मा शासकाला इथं झुंजवत ठेवतो आणि त्याची कबर या महाराष्ट्रातच काढतो. इथे ज्या गवताला भाले फुटलेले असतात, दिस इज वेअर पीपल डिसाइड टू फाईट. दे क्रिएट
nation. They create Maharashtra. The point I'm driving is, it is not the resources. It is the people which you create. तुम्ही जी पिढी घडवणार आहात, ती पिढी देश काय ते ठरवणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्या कोणाच्याही घरात जा, चहा कॉफीला वगैरे बोलवतात तेव्हा ओळख करून देतात की माझी पत्नी, की माझा मुलगा मुलगी. मुलगा 7वीला स्कॉलरशिप मिळाली, पहिला आला. मुलगी 9वीला गणितात पहिली आली. 100 मार्क कायम गणितात मिळतात. अभिनंदनच करण्यासारखी गोष्ट आहे. वैयक्तिक यश आहे. जपानमध्ये गेल्यानंतर एक फरक आहे. त्यांच्याकडे एक टी सेरेमनी असतो, म्हणजे खरोखरच सेरेमनी असतो. चहा म्हणजे असं आणून ठेवला आहे प्या असं नसतं. देर इज अ सेरेमनी टू इट. गुडघ्यावर बसणं, ते टिकोजी, ते सगळं. अशा अनेक वेळेला मला बोलवलं. एक फरक आहे छोटासा. आणि तिथेही जॉईंट फॅमिली आहे. आजी आजोबा असतात, एखादी काकू पण असते, आत्या असते. आणि मग सांगतात ही माझी मुलगी गणितात पहिली आल्यात हे सांगत नाही. ही गणितात खूप चांगली आहे. 6वीतल्या 4 मुलांना गणितात सातत्यानं कमी मार्क मिळत होते, ते नापास झाले असते. म्हणून प्रिन्सिपॉलनी विनंती केली की शाळा सुटल्यावर यांचे क्लासेस घे आणि यांना चांगले मार्क पडतील असे बघ. सर, हिने 6 महिने क्लासेस घेतले, सगळ्यांना परवा फर्स्ट क्लास मिळाला. It is not how you win Everest. It is how collectively you win it. आई बात ध्यान दे. मी, माझं, फक्त मीच. हीच माणसं पुढे झाली की लग्न झाल्यानंतर बायकोशी पण असे वागतात. फक्त मी, माझं. आणि राजकारणी झाले तर मग विचारूच नका. हीच माझी खुर्ची सुद्धा सोडत नाही धारल्यावर. तुम्हाला सांग, मी कुठलाही संदर्भ देत नाहीये. सगळे आपल्या ममत्वाने बोललो इतकंच, इकडे काही नाही. मला सांगा, चप्पल व्यवस्थित काढायला, कलेक्टिव्ह सक्सेस मिळवायला तुमचा नगरसेवक कोण आहे, तुमचा खासदार कोण आहे, तुमचा आमदार कोण आहे, तुमचा मुख्यमंत्री कोण आहे, तुमचा पालकमंत्री कोण आहे, तुमचा पंतप्रधान कोण आहे, याच्याशी काही सुतराम संबंध आहे का मला सांगा. मग तो समाज एवढा शिस्तप्रिय आणि कलेक्टिव्ह सक्सेसच्या मागे, आणि आम्ही एवढे बेशिस्त आणि फक्त इंडिव्हिज्युअलिटीच्या मागे, की ज्याच्या समाजानं वसुधैव कुटुंबकमचा संपूर्ण जगाला संदेश दिला, तो फक्त स्वतःचा विचार करतो. हे अनकलनीय है. कहीं तो हम गलत जा रहे हैं हमारे एजुकेशन सिस्टम में, और यही हमको सुधारना होगा. आणि याचं कारण अनेक वर्षांची असलेली ही वैचारिक गुलामी, की ज्या गुलामीनं आम्हाला अशा प्रकारच्या शिक्षणाचं आदी बनवलं, व्यसन लावलं. आणि म्हणून मी जेव्हा आजच्या शिक्षण व्यवस्थेकडे बघतो, शिक्षकांकडे बघतो, मला आज सांगण्यात आलं की काही शिक्षक इथे नाही आहेत कारण त्यांना जनगणनेच्या महान कार्यासाठी झोपलेले आहे. आय डोंट नो व्हेन धिस इज गोइंग टू स्टार्ट. टीचर्स आर देअर फॉर टीचिंग. दे आर नॉट फॉर कॅल्क्युलेटिंग व्हॉट इज द पॉप्युलेशन. दिस शुड नॉट बी डन इन माय ओपिनियन स्ट्रिक्टली. पूर्वी शिक्षण संस्था होत्या, विशेषतः स्वातंत्र्याच्या आधी ज्या सुरू झाल्या, त्याच्यात एक शिक्षण संस्था तुमची आहे. त्याचा जो पाया होता ना, तो पाया त्याग हा होता. उदाहरण देतो. आणि आईला मुंबईच्या, मी ठाण्यावर राहतो, हो तेच ठाणा ज्यांनी मुख्यमंत्री दिला आहे. तर आईला मुंबईच्या एका महाविद्यालयामध्ये खूप 550-600 रुपयाची दरमहा नोकरी मिळाली. आई खूप खुश होती. आजोबांना ते पत्र दाखवलं तर ते वाचलं आणि म्हणले नाही द्यायचं. त्या काळात सुना सासऱ्याला विचारायच्या तो काळ. आईला खूप त्याचा त्रास झाला. आई 2 दिवस काही घरात बोललीच नाही. मग एक दिवशी आजोबा म्हणाले चला आज माझ्याबरोबर चला. आणि ठाणे ग्रामपंचायतीच्या
एका छोट्याशा शाळेत ज्यात फक्त 30 विद्यार्थी होते, त्या शाळेमध्ये त्यांनी आपल्या एका मित्राला सांगून आईला नोकरी दिली. 95 रुपये पगार. आई 2 दिवस घरात कोणाशी बोललीच नाही. आजोबांच्या लक्षात आलं, तुम्ही समोर बसवलं, रागवलात. हो का? तुम्ही मुंबईची नोकरी मला घेऊन दिली नाही. 550 रुपये पगार होता आणि इकडे 95 रुपये पगार आहे. आजोबांचं उत्तर फार महत्वाचं आहे. मग तुमच्या गरजा कमी करा. ज्या दिवशी तुमच्या उत्पन्नाच्या साधनांवर तुमच्या जीवनशैलीचं बंधन येईल, त्या दिवशी करप्शनला सुरुवात होईल. म्हणली पण इन्क्रिमेंट किती कमी आहे, 2 रुपये. आजोबा शांतपणे म्हणाले, शिकलात कोणाकडे? धोंडो केशव कर्व्यांकडे. धोंडो केशवांकडे शिकलेली मुलगी श्रीमंतांच्या शाळेत शोभून नाही दिसणार. तिथलं शिक्षण हे जो समाज पहिल्या पिढीचा विद्यार्थी आहे त्यांना जास्त उपयोगी आहे, तिथे शिकवा. त्या श्रीमंतांच्या कॉलेजला कोणीही दुसरी देगुडकर मिळेल, तुमच्यासारखी शिक्षिका इथे दुसरी मिळणार नाही. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. हा जो त्याग पाया होता ना, तो त्याग पाया प्रत्येक वेळी पुढच्या पिढीपर्यंत ट्रान्सफर होईल याची काही आपल्याकडे रचना नाही आहे. इट ऑफन डझंट हॅपन. इतर क्षेत्रात तो नाही ट्रान्सफर झाला तर तेवढा फरक पडत नाही, परंतु शिक्षण क्षेत्रात जर तो झाला नाही तर मग राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया कुठेतरी डळमळीत होते. आणि त्याचमुळे आजची शिक्षण पद्धती अशी बनलेली आहे की ज्यांना शिकायचं आहे त्यांना शिकता येत नाही, आणि ज्यांना शिकवायचं आहे त्यांना शिकवता येत नाही. खरंच शिक्षण क्षेत्रात राहूच नाही, स्पष्ट सांगतो. त्याच्याऐवजी सॉफ्टवेअर इंजिनियर व्हा, TCS सोडून कुठेही जा, भरपूर पगार मिळेल तुम्हाला. सांगतो मी, स्वतः या इंडस्ट्रीत प्रचंड पैसे कमवलेला माणूस आहे. पण इथे रोज एक स्वप्न पडलं पाहिजे, रोज एक प्रयोग करता आला पाहिजे, ती धडपड जिद्द असली पाहिजे. इथे माझ्या आईचं एक उदाहरण आहे की रोज प्रयोग करणं म्हणजे काय असतं. आई तर एवढी शिकून सुद्धा 3री-4थीला शिकवायची, आणि रोज 11 का 11:30ला पूर्वी ती एक रेडिओवर कामगार सभा लागायची, त्याची गाणी लागायची. त्यावेळेला डायनिंग टेबलवर आई मला जेवायला वाढायची. माझी दुपारची शाळा असायची, आई पण दुपारी जायची, आणि तिकडे आई काहीतरी नोट्स लिहित असायची. मी आपलं जेवायचो, ती गाणी लागलेली असायची. दॅट वॉज टाइम क्लॉक. एक दिवशी मी आईला विचारलं, हे काय लिहिते आहेस, रोज तू लिहित असतेस एवढं लांब चोपडी त्यात? ती म्हणजे काही नाही रे, रोज जे वर्ग मला आहेत, पहिला तास, दुसरा तास, आय एम शुअर ऑल ऑफ यू वुड बी डुईंग, तर त्या वर्गात कसं शिकवायचं याचा लेसन प्लॅन लिहिते. म्हटलं बघू म्हणा. तर पहिला वर्ग होता 4थी बचा काहीतरी, आणि धडा 4था होता काहीतरी, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. हे पुस्तक मी ते उघडलं, 4 पानाचा धडा होता. म्हटलं आई हे किती वर्ष शिकवतेस? तुम्ही 12 वर्ष झाली. मग 12-13 वर्ष तू शिकवतेस, तेच शिकवतेस? ती म्हणली हो. मग आता हे उलट तुझं पाठ झालं असेल पुस्तक? ती म्हणली हो. मग म्हटलं याच्या नोट्स कशाला काढा पाहिजे, कसं शिकवायचं ते? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र काही बदलणार नाही आहे. ती म्हणली शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बदलत नाही रे बाळा, समोरचा विद्यार्थी प्रत्येक तुकडीनुसार बदलतो ना, म्हणून त्या नोट्स. इतकी संवेदनशीलता जर नसेल तर पैसे मिळण्याकरता या क्षेत्रात राहू नका. पैसे इतर क्षेत्रात भरपूर आहेत. ही संवेदनशीलता आणि ही कमिटमेंट ही या क्षेत्राची गरज आहे. दिस इज इसेन्शियल अँड इट इज नेव्हर रिटन इन युअर ॲप्लिकेशन. तुम्हाला जेव्हा निवडलं जातं तेव्हा हे अध्यारूप आहे की यू विल एक्सपेरिमेंट इट एव्हरी डे. तुम्ही विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लावाल हे अपेक्षित आहे. आणि गोडी लावणं म्हणजे काय असतं माहिती, याचं जिवंत उदाहरण मी आहे. आमच्या वर्गावर एक विजया अभ्यंकर नावाच्या बाई होत्या. आत्ताच 2019-20ला काहीतरी त्यांचं निधन झालं.
आणि जेव्हा जेव्हा मी अशा भाषणाला उभा राहतो तेव्हा मला बाईंची तीव्रतेने आठवण होते. त्यांचं माझं नातं संपून जवळपास 40-45 वर्ष झाली हो आता. पण आय डोंट फॉरगेट हर. त्या आमच्यावर पर्यवेक्षिका होत्या आणि त्या यायच्या. आणि जेव्हा ऑफ पिरियड असेल म्हणजे एखादी शिक्षिका रजेवर आहे किंवा काय तेव्हा त्या यायच्या. मग इतरांसारखं चला गृहपाठ करत बसा असं नाही करायच्या किंवा करा दंगा मस्ती असं नाही. शी यूज टू राईट. एक फळ्यावर लिहायच्या मॅकबेथ आणि मग आम्हाला मॅकबेथची स्टोरी सांगायची, ऑथेल्लोची स्टोरी सांगायची, किंग लिअरची स्टोरी सांगायची, कॉमेडी ऑफ एरर्स सांगायच्या आणि अख्खा शेक्सपियर आणि त्याचं लिटरेचर आणि त्याचं वैशिष्ट्य आम्हाला उलगडून दाखवायचं. तुम्हाला सांगतो ते इंग्रजी, ती वाक्य, ती कॅरेक्टर्स याचा एवढा माझ्यावर परिणाम झाला की जेव्हा पहिला पगार मला मिळाला 1988 साली 89 साली, तर पहिलं काय केलं असेल तर अख्खा शेक्सपियर विकत आणला. जरी माझा 1980-82 नंतर मराठीशी काहीही संबंध आलेला नाही आहे. माझ्या जगण्यासाठी आणि पुढच्या शिक्षणासाठी. आणि नंतर पत्नी ती अमराठी म्हणजे मराठी आहे पण अमराठी वातावरणात वाढलेली आहे महाराष्ट्राच्या भारताच्या बाहेर, त्यामुळे मराठी बोलण्याचाच संबंध नाही. तरी देखील काय केलं असेल तर पहिले तो शेक्सपियर साहित्य विकत घेतलं सगळं आणि अख्खा शेक्सपियर अनेक वेळेला वाचून काढला. पुढे 92 साली मला स्कॉलरशिप मिळाली. आय वॉज टू स्टे इन ब्राझील फॉर अ लॉंग टाईम. त्याच्या आधी 3 महिने जर्मनी, मग 1 महिना अमेरिका आणि नंतर पुढे येताना जर मी परत आलोच तर इंग्लंडला थांबणार होतो. म्हणजे घरात तर बाहेर पडल्यानंतर 18 महिने. पण जायच्या आधी सोनाराकडून 9 सोन्याची फुलं करून घेतली होती. का तर बाईंनी 1979 साली गिरमिटसारखं बसवलं होतं इकडे की शेक्सपियरनं नवरसाची निर्मिती केली. म्हटलं स्टॅटफोर्ड अपॉन अवॉनला जाऊन त्याच्या थडग्यावर ही 9 सोन्याची फुलं व्हायची आहेत. बाईंच्या त्या क्लासच्या 5 उत्तराची कहाणी अशा प्रकारे सुबळ सांगतो. दॅट्स याला म्हणतात त्याची आवड निर्माण करणे, ती जिज्ञासा निर्माण करणे. म्हणून हे प्रयोगाचं माहेर. आणि मला वेदना झाल्या जेव्हा मागे सरकारी शाळा ज्या असतात त्यांच्या शिक्षकांचं एक संमेलन भरलं होतं. शिक्षणाचं काय परिषद आणि ती महाबळेश्वरला. आता माझा अंदाज खरा होता संध्याकाळी सगळे कुठे भेटतील. स्पाय कॅम लावून लाईव्ह टेलिकास्ट केलं तेव्हा कळलं संध्याकाळी शिक्षक नेमके काय करत असतात. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की त्या दारूच्या अड्ड्यात त्या दिवशी शिक्षक दारू पीत नव्हता, भारताची पुढची पिढी दारू खलास होत. अशा प्रकारे जर शिक्षक वागत असतील तर मग शिक्षक आणि रस्त्यावरचा मवाली ह्याच्यात काय बरं फरक होणार. इट इज द कॅरेक्टर ऑफ दॅट टीचर दॅट मॅटर्स द मोस्ट. आजही आमच्या वर्गातले शिक्षक जेव्हा येतात तेव्हा उठून अख्खा वर्ग उभा राहतो आणि नमस्कार करतो. तो त्या आदराकरता असतो. केवढे शिक्षकांनी आमच्यावर प्रयत्न केले तुम्हाला सांगतो. मी भाग्यवान खरंच तुम्हाला सांगतो. आमच्या अशोक चिटणीसांना प्रिन्सिपॉल होते. त्यांची काही पुस्तकं तुम्ही वाचली असतील. माझ्या आयुष्यातला सर्व इतर अनेक सन्मान मिळाले सोडून द्या. परवा सरांनी मला फोन केला आणि सांगितलं माझ्या 34 वर्षाच्या सर्व्हिसवर वाजती गाजती 34 वर्षे असं मी पुस्तक लिहिलं आहे, त्याची प्रस्तावना तू लिहिशील का. आय थिंक दॅट वॉज द बेस्ट ऑनर आय कॅन एव्हर गेट इन माय लाईफ. की माझ्या शिक्षकाला असं वाटावं की त्याच्या आयुष्याचा सारांश जो आहे त्याच्यावर टिप्पणी मी करावी. त्या अशोक चिटणीसांनी काय करावं तर ज्यांच्या कविता आणि ज्यांचे धडे आम्हाला होते ते शिक्षकच त्यांनी वर्गात आणले. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं ही कविता मी विंदा करंदीकरांकडून 2 फुटावर बसून ऐकलेली आणि शिकलेली आहे. काय गडद परिणाम असेल. 77 सालची गोष्ट आहे. अभी तक नाही बोला. आणि तो आलेला शिक्षक मग फक्त स्वतःची कविता नाही शिकवायचा, तो
इतरांच्या पण तशाच कविता आमच्या समोर मांडायचा आणि एक संपूर्ण साहित्याचा पट आमच्या समोर मांडायचा. असे एक्सपेरिमेंट करण्यापासून तुम्हाला कोणी थांबवलंय? आज तर किती सोपं झालंय. बाय इंटरनेट यू कॅन ब्रिंग दॅट टीचर फ्रॉम नागपूर इन युअर क्लासरूम विदिन 1 मिनिट. आज नसतील शांताबाई शेळके, पण त्यांच्या कवितांचं निरूपण करणाऱ्या अरुणा ढेरे आहेत आपल्याकडे. आणि त्यावेळेला आमच्या वर्गावर महानोर आले होते आणि महानोरांनी फक्त पावसाची कविता नाही शिकवली, पावसात भिजलं म्हणजे काय मनाचं होतं हे त्यांनी शिकवलं. त्यानंतर प्रत्येक पावसात जेव्हा भिजतो तेव्हा महानोर आठवतात. पक्ष्यांचे लक्ष नव्हे गगनाला, पंख नव्हे वाऱ्यावर, गंधभार भरलेले ओचे, झाडांवर लदबदले बहर कांचनाचे, घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे. क्षितिजी दुसरी कविता मर्डेकर. क्षितिजी आले भरते ग, गणात कुंकुम फिरते ग, अभाळ अंबर अवघे झुंबर, हवेत अत्तर तरते ग, लाजर झाली धरती ग, साजर काठा वरती ग, उन्हाचं पान पानत गान ओलावून थरथरते ग, क्षितिजी आले भरते ग. किंवा आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीनं प्यावा वर्षा तरी. फक्त कविता नाही शिकवायची, कविता जगायला शिकवायची असते. दॅट इज अ जॉब ऑफ अ टीचर. आणि ही समरसता ही फार महत्वाची आहे. आणि म्हणून असे जे ध्येयवादी शिक्षक असतात त्यांचे विद्यार्थी सुद्धा उठून दिसतात आणि ते शिक्षक सुद्धा आयुष्यभराकरता लक्षात राहतात. मी म्हणतो शाळेत चांगलं शिक्षण आहे की नाही हे मी कुठल्याही ऑडिट सरकारी रिपोर्टमध्ये पाहत नाही. आमच्या शाळेतल्या 3 शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय. आय डोंट गेट इम्प्रेस बाय इट ॲट ऑल. शाळेत येताना मुलं धावत येत आहेत आणि बाहेर पडताना रेंगाळत जात आहेत, याच्यातच तुमचं सर्टिफिकेट. आणखीन एक आव्हान तुम्हाला सगळ्यांसमोर आहे आणि ते म्हणजे इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी. पूर्वीसारखं खडू आणि फळा आहे आपण राहिलेलं नाही. आय एम शुअर मोस्ट ऑफ युअर क्लासरूम्स आर इक्विप्ड. इट्स द इंटरनेट. आज 10 कोटी लोक, भारतातला आकडा सांगतो मी तुम्हाला, 10 कोटी लोक चॅट जीपीटीवर दर महिन्याला, दर आठवड्याला रिसर्च करतायत, सर्च करतायत. म्हणजे तुमच्या वर्गात येणारा विद्यार्थी हा किती इन्फॉर्म्ड आहे बघा. मग त्याला जर तुम्ही सर्वोपट मार्गाने शिकवायचा प्रयत्न केला तर त्याला ते पटणार आहे का? आणि एज्युकेशन इज नॉट अ ट्रान्झॅक्शनल प्रोसेस. इट्स नॉट अ ट्रान्झॅक्शन. ATM मध्ये गेलं, इतके दाबा, मग अमुक दाबा, मग तुमचा पासवर्ड दाबा, पैसे घ्या, असं नाही आहे. इट्स नॉट अ ट्रान्झॅक्शन प्रोसेस, इट्स रिलेशन प्रोसेस. प्रत्येक विद्यार्थ्याचा IQ EQ एकाच वर्गातला वेगळा असतो. त्याच्यासाठी तो शिक्षक आणि शिक्षिका वेगळी असते, म्हणून तो शिक्षक असतो, म्हणून तो गुरुजी होतो. आज टेक्नॉलॉजीमुळे वर्गाला एक ट्रान्झॅक्शनचं स्वरूप येतं की काय, अशी भीती मला सतत वाटते. आणि म्हणून तिथे माणुसकीचा ओलावा असला पाहिजे. याचं कारण समाजाचे प्रश्न बदललेले आहेत. पूर्वीच्या काळी समाज आणि कुटुंब एका चौकटीचं होतं. आई वडील, आजी आजोबा, 2 मुलं, गरिबीचा पण सुखी संसार, थोडाफार कुरबुरी, पण तरी देखील मुलं हे प्राधान्य. परंतु आज EMI भरण्याकरता आई वडिलांना दोघांना 15-15 तासाची मेहनत करावी लागते. मी जेव्हा महिन्यातले 4 दिवस विमानातून प्रवास करावा लागतो, जेव्हा रात्री विमान मुंबईला लँड होतं त्यावेळेला सगळेजण खिडकीतनं बघायला लागतात. त्या चकचकत्या झगमगते दिवे सगळ्या उंच इमारतीतले, आणि मग त्या लुकलुकत्या गाड्या, त्यांचे सगळे लाल पिवळे दिवे आणि त्यांची असलेली रांग. मला ती रांग कधीच दिसत नाही. मला त्या रांगेतल्या गाडीत बसलेली ती तुमच्यासारखी एक महिला दिसते जी जीवाच्या आकांतानं गाडी चालवायचा प्रयत्न करत असते की मला लवकर जायचं हो, क्रेशमधून माझ्या बाळाला मला घरी न्यायचंय. ती आर्तता त्या बंद उघड होणाऱ्या दिव्यात दिसत असते. आणि त्या EMI घराचे दिवे दिसत नाहीत,
EMIचे आकडे दिसायला लागतात, ज्या करतात त्यांना 15-16 तास मेहनत करावी लागते. अशा एकलकोंड्या घरांमधली मुलं जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा फक्त शिक्षक होऊन चालत नाही. दिस इज वेअर युअर ह्युमन टच इज रिक्वायर्ड. हे इतकं महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो. एकल पालक घरात आई वडिलांची भांडणं, आई वडिलांना मुलांपेक्षा मोबाईल प्रिय. परवा सोलापूरला एका शाळेत असंच बोलवलं होतं आणि त्या नामांकित शाळेत नाव घ्यायचं काही कारण नाही. त्या बाई मला म्हणलं की आता आम्ही 7ला शाळा उघडत नाही. का? 8 वाजता उघडतो. 7 वाजता मुलं येतात ना तेव्हा टॉयलेटला जाऊन आलेले नसतात, डोळ्यात चिपडंसुद्धा असतात, नीट कपडेसुद्धा घातलेले नसतात, युनिफॉर्म, झोपलेली नसतात. रात्री 2-2:30 आईवडिलांबरोबर वेब सिरीज बघत असतात. ह्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. एखाद्या आईबापाने आपल्या मुलाला विष घालून मारावं ना, तसं आहे. पण हे घडतंय, स्वीकारा आणि त्याच्याचं उत्तर शोधा. डोंट बी अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम, बी अ पार्ट ऑफ द सोल्युशन. हे आहे आपल्यासाठी घडतंय. एकल पालक आहे, आई वडिलांची भांडणं, सासू सुनांची भांडणं आणि त्यापेक्षा व्हायलन्स. 10 वर्षापूर्वी एखाद्या विद्यार्थ्याचं वर्गात असणारा अटेन्शन स्पॅन आणि आत्ता असणारा अटेन्शन स्पॅन या जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी आम्ही अभ्यास करताना बसायचो ते 1 टाक 2 तास उठायचो नाही. आज माझी मुलगी जेव्हा अभ्यास करताना पाहतो तेव्हा दर 15 मिनिटाला उठत असतो. लक्ष नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या काउन्सिलिंग सेशनला मला जायला लागतं तेव्हा आई म्हणते ही हॅज बिकम व्हायलंट. खूप हिंसक बनला आहे, प्रतिक्रियावादी बनला आहे, ही इज रिॲक्टिव्ह. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना तुच्छ लेखतो, शेअरिंग काही करत नाही. एकच मुलगा शेअरिंग करणार कसा? कारण तो व्यक्तिवाद. मी सांगितलं तुझाच वाढदिवस फक्त सेलिब्रेट होईल, तुझ्या वाढदिवसाला तू दुसऱ्याला काहीतरी द्यायचं आहेस हा विचार येत नाही. कुठून सुरुवात करावी लागणार आहे बघा. हा सगळा समाज जर आपण बदलला नाही तर ही अशी सुवर्ण संधी परमेश्वरानं आपल्या समोर 5000 वर्षाच्या इतिहासात एकदाच दिलेली आहे. हो, जर्मनी, जपान, इंग्लंड, फ्रान्स हे सगळे देश वृद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. द एंटायर युरोप, द एंटायर अमेरिका, द एंटायर अमेरिकाज विच इज लॅटिन अमेरिका आर बिकमिंग ओल्ड. जगभर प्रजननाचा दर कमी झाल्यामुळे पॉप्युलेशन कमी होत आहे त्यांचं. आणि 1970च्या दशकात डेमोग्राफीशी खेळवाड केल्यामुळे चीनमध्ये 1 चाइल्ड पॉलिसी आली आणि आता ते दुसरं आणि तिसरं मुलं असेल तर इन्सेंटिव्ह देत आहेत. वी डिड नॉट डू एनिथिंग. आपण असं काही केलं नाही. आणि आज जगातली सर्वात मोठी तरुणाई आपल्याकडे आहे. 10 वर्ष 15 वर्षापेक्षा लहान मुलांची सर्वात मोठी संख्या आमच्याकडे आहे. बट दॅट इज अ बर्डन. जर त्याला आपण व्यवस्थित शिक्षण दिलं नाही, सुसंस्कृत माणूस बनवला नाही तर काय प्रकारचा समाज निर्माण करणार? सांगलीला होतं 3 दिवसापूर्वी, अशी शाळा होती. भरत केरकरांसारखे अतिशय नामांकित तिथले गृहस्थ होते, तिथे चेअरमन होते. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, बसलो ट्रस्टीच्या ह्याच्यामध्ये, त्यांनी ओळख करून दिली. या आमच्या मॉन्टेसरीच्या प्रमुख त्या बाई आहेत, त्या सायक्रेटिस्ट आहेत, या लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपॉल, या मॅनेजमेंट कॉलेजच्या प्रिन्सिपॉल, या आर्ट्स कॉमर्स. अरे वा, नमस्कार. ते सायक्रेटिस्ट होते. त्या बाई पुढे आल्या, सर मी तुमची खूप फॅन आहे, तुमच्यावर फोटो काढायचा. अरे वा, म्हटलं काढा. म्हटलं तुमचे यजमान इथे ट्रस्टी आहेत का? तुम्ही नाही. म्हटलं तुम्ही इथे कसं काय, म्हणजे प्रॅक्टिस कधी करता? तुम्ही नाही, मी इथे नोकरी करते. म्हटलं मॉन्टेसरीच्या शाळेत 1ली ते 4थी? मी ट्रस्टीने विचारलं हे काय प्रकरण आहे? ते म्हणजे तिसरीतल्या 2 मुलांनी मागच्या वर्षी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. अँड डोंट थिंक इट इज नॉट हॅपनिंग अराउंड यू. ते विचार तुमच्या विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. They are not executing it, or rather they are executing it unsuccessfully. That's why they are not noticed. आणि जर त्या विद्यार्थ्याचा चेहरा पाहिल्यानंतर, त्याचे डोळे पाहिल्यानंतर ते जर वाचता येत नसतील तर तो तुमचा मोठा पराभव आहे.
सतत आजूबाजूला होणारी हिंसा, मुलांवरचे अत्याचार, एक लहान चिमुरड्या मुलीवर बलात्कार होतो आणि तिचा खून होतो, ही नरसापूरची घटना वारंवार टेलिव्हिजन पाहिल्यानंतर तुमच्यासाठी भाजी निवडता ती एक बातमी असते आणि तुम्ही त्या मुलीची फक्त जात बघता. तुमच्या घरातली 5 वर्षाची मुलगी त्याची जात नाही बघत, तिला फक्त एकच कळतं, विल समबडी रेप मी वन डे अँड आय विल ऑल्सो डाय लाईक दिस. टेल मी, दुसऱ्या दिवशी तुमचं वर्गातलं वागणं कसं असलं पाहिजे? आणि त्यात हा मोबाईलचा मारा. रिअल लाईफपासून माणसं दूर जातात आणि रील लाईफमध्ये अडकतात आणि रील तुम्हाला अपंग बनवतं, अपाहिज बनवतं. तुम्हाला सांगतो मी, इकडे 1 तास तुम्हाला या राऊंडला फेऱ्या मारायला सांगितल्या ना, तर तुम्ही जेवढे दमाल ना त्यापेक्षा 1 तास रील बघितल्याने जास्त दमता, एवढं लक्षात ठेवा. आज जगातली एक ॲड आहे बघा महेंद्रसिंग धोनीची. महेंद्रसिंग धोनी म्हणतो, रात को एक युद्ध चलता है इस देश में हमारे और नींद के बीच. टाइम मॅगझिन ज्याच्यावर इश्यू काढतंय की माणसं झोपतायत कमी, त्यामुळे त्यांच्या हेल्थवर परिणाम होतोय. माझी बायको नामांकित MD फिजिशियन आहे, ती म्हणते 50% पेशंट्स कम विथ द वन प्रॉब्लेम, आय स्लीप ओनली फॉर 3 hours. फक्त 3 तासाकरता झोपतोय, डिस्टर्ब्स मी. कारण दिवसभर इंटरनेट. आणि याचा मीही शिकार आहे. लेट मी ऑल्सो टेल यू, आज आत्ता गुरुजी रुग्णालयात काही मी पूर्वी देणगी दिली होती म्हणून गेलो होतो. माझ्या डोळ्याचं औषध विसरलं. कुठल्या डोळ्याचं औषध? का अनेक तास नेटवर काम दररोज केल्यामुळे ड्राय आय, यू नीड टू पुट सम ऑइंटमेंट. त्रास व्हायला लागला. बट दॅट्स द वे द लाईफ इज. मग ह्या सगळ्यापासून मुलांना घाम येईल अशा खेळापर्यंत नेणार कसे? शाळांकडे मोठी मैदानं पण नाहीत, काही क्रिएटिव्ह गोष्टी आपण शिकवतच नाही. त्यामुळे सरदोपट मार्गानं तिथे दिलेलं उत्तर दिलं आणि ते सॉल्व्ह केलं, त्यामुळे आयुष्यात कधी प्रॉब्लेम सॉल्व्हरच बनत नाही. मग जेव्हा रिअल आयुष्यात प्रॉब्लेम येतात तेव्हा दे डोंट नो हाऊ टू सॉल्व्ह इट, बिकॉज दे हॅव नॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम. सगळेच प्रश्न आई वडील सोडवतात. प्रोजेक्ट करायचे तर आई वडील करून देतात, किंवा हल्ली आमच्या मुंबईत तर शाळेत कुठला प्रोजेक्ट दिला जाईल हे शिक्षिकाच एका वेंडरला कळवते आणि त्या वेंडरकडे तुम्हाला तयार मिळतात आणि मग त्यांचं कट ठरलेलं असतं. कुठल्या पिढीशी खिलवाड करतोय आपण? जेव्हा अशा प्रकारे इंटरनेटवर सगळं नॉलेज उपलब्ध आहे त्यावेळेला यू नीड टू आस्क एंगेजिंग अँड इंटरेस्टिंग, इंटेलेक्च्युअली रिवॉर्डिंग क्वेश्चन्स. आणि ते प्रश्न म्हणजे, झाडांना विचार करता येतो का? जर सूर्य किरण पडल्यानंतरच क्लोरोफिल निर्माण होणार असेल आणि त्या वर्गामध्ये मी जर एक कुंडी ठेवली आणि इथून सूर्याची किरण आरशावर घेतली आणि ती समोर त्याच्यावर जर रोज 8 तास टाकली तर क्लोरोफिल निर्माण होईल का? दिस इज एक्सपेरिमेंटेशन. दिस इज इंटेलेक्च्युअली रिवॉर्डिंग क्वेश्चन्स. पण हे सगळं करायला रस असावा लागतो. तुमचा 5th पे का 6th पे कमिशन आहे, याच्याशी याचा संबंध नाहीये, प्रोफेशनशी नाहीये. एज्युकेशन इज नॉट कमिशन, एज्युकेशन इज नॉट प्रोफेशन. इफ एट ऑल, एज्युकेशन इज मिशन. सो ती जनरेटिंग क्वेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती तहान निर्माण करणार, दिवस रात्र झोप न लागता लास्टिंग इम्प्रेशन. आज विचार करा, 45 वर्षानंतर 8वीत शिकलेल्या सगळ्या कविता मुखोद्गत आहेत. ती एक्सपेरिमेंटेशनची आवड इतकी महत्वाची आहे, तुम्हाला सांगतो. नंतर पुढे आयुष्यात जेव्हा एका प्रख्यात IT इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा प्रमुख झालो तेव्हा 150 कोटीचा प्रकल्प राबवला. फॉर्च्युनेटली तुम्ही नाव ऐकलं असेल, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अरुण निगवेकर हे आणि मी आम्ही फार मोठा एक्सपेरिमेंट केला की या देशाची समस्या काय आहे. तर महानगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायतीच्या शाळेत मिळणारं शिक्षण, या शाळेत मिळणाऱ्या शिक्षणाविषयी आम्हाला काहीच बोलायचं नाही. आय एम शुअर भरत केळकर अदर्स विल टेक केअर ऑफ इट. पण मग हे शिक्षण सुधारणार कसं? गडचिरोलीमधल्या मुलाला तुम्ही
किल्ला असं सांगता. अरे त्याच्या 200 किलोमीटरमध्ये किल्ला नाही आणि वडील त्याचा हमाल आहे रे. त्याला 5 किलोमीटरवरच्या तालुक्याच्या गावी न्यायला पैसे नाहीत. तो किल्ला कसा कळणार त्याला? राज्याभिषेक कसा कळणार? मग हे सगळं मल्टीमीडियाच्या माध्यमातून शिकवता येईल का? याचा एक खूप मोठा एक्सपेरिमेंट आम्ही तयार केला. मग शाळांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून शिकवता येईल का? आणि हे सगळं 22-25 वर्षापूर्वी केलं मी आणि ते आजही नेटवर उपलब्ध आहे. बिल्डिंग एज लर्निंग आर्किटेक्चर म्हणून जो मी इथे उभा आहे तो केवळ यांचा मित्र म्हणून नाही आहे. आय हॅव डन सम हार्ड वर्क इन दिस. 1800 शिक्षकांबरोबर बसून हे सगळे लर्निंग लेसन प्लॅन तयार केले. 8वीचं पुस्तक घेतलं भूगोलाचं, भूमितीचं, आणि त्याच्यात शिकवायला कठीण अशा गोष्टी मार्क केल्या आणि त्या मल्टीमीडियाच्या माध्यमातून कशा शिकवता येतील त्याचे लेसन प्लॅन तयार केले आणि ते वर्गात कसे शिकवायचे त्याचा क्रम काय असेल हे कमलबाई ओगल्यांचं जसं आमटी कशी करायची याचं पुस्तक आहे तसे त्याला सपोर्टिंग मटेरियल तयार केलं आणि एज्युकेशन एड्स तयार केले आणि त्या व्यतिरिक्त बिल्डिंगच्या आर्किटेक्चरमधून कसं शिकवता येईल. आता इथे वर्गात नाही होत म्हणून मी तुम्हाला करून दाखवलं असतं. एक दरवाजा आहे, हा असा उघडतो, बरोबर आहे. अँगल आय कॅन टीच जॉमेट्री फ्रॉम दिस, आय कॅन टीच फिजिक्स फ्रॉम दिस. तो असा उघडतो ना, त्याच्या खाली प्रोट्रॅक्टर पेंट करा. 5 डिग्रीज, 10 डिग्रीज, 50 डिग्रीज, 20 डिग्रीज. मुलगा वर्गात येताना त्याला कळतंय ॲक्यूट अँगल काय आणि ऑब्च्यूज अँगल काय. कितना पैसा लगता है यार इसको? हां, ही जी पायरी आहे ना याच्यावर 29चा पाढा पेंट करा, 39चा पाढा पेंट करा मधल्या भागावर. रोज चढताना मुलगा 10व्या दिवशी दुसरीतला मुलगा 27चा पाढा 29चा पाढा घडाघडा म्हणून दाखवेल तुम्हाला. नो जोक्स, ट्राय दिस. भिंत आहे जिन्यावरून चढताना, या भिंतीला असा कोनाडा आहे बघा तिकडे, त्याच्यावर 2 चिकटलेले आरसे लावा. अँगल ऑफ रिफ्लेक्शन 8th स्टँडर्ड फिजिक्स. नंबर ऑफ इमेजेस. समोर एक जाताना मुलं उभी राहतात, बोट धरतात आणि किती त्याच्या प्रतिमा आहेत हे शोधतात. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मी तुम्हाला शक्तीवर सांगतो, हा एवढा चौकोन जर मी पुन्हा खणून इथे मला पाहिजे अशा टाईल लावल्या तर तुमची 9वीची अख्खी जॉमेट्री मी इथे शिकवू शकतो. इट्स नीड एक्सपेरिमेंटेशन. ही आवड पाहिजे की मी वेगळ्या पद्धतीने शिकवेन. एक गाव होतं, त्या गावात एक मुलगा होता आणि त्या मुलाकडे एक कुत्रा होता. तो आजारी पडला, डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरनी औषध दिलं आणि म्हणले की याला त्याच्या तोंडात काहीतरी मिक्स करून घाला. मग त्यांनी द्यायचा प्रयत्न केला, त्यांनी घेतला नाही. शेवटी हातपाय बांधले, तोंड बांधलं आणि घालायचा प्रयत्न केला. त्यांनी मानेला हिसडा दिला, ती बाटली खाली पडली, फुटली. तो मुलगा चिडला, तो म्हणाला एवढं महागाचं औषध आणलेलं तुला प्यायचं नाही का, काय मरायचंय का, तुम्ही चाटलं जा आता. म्हणून पट्टी काढली, पायाची पट्टी काढली, सांडेला औषध ते कुत्रं चाटायला लागलं. विरोध औषधाला नव्हता, औषध देण्याच्या पद्धतीला होता. व्हॉट इज द फोकस ऑफ युअर एज्युकेशन? Is your focus teaching centric? You'll be a failure. It has to be learner centric. For the paucity of time, let me explain this concept with an example. मी याची दिवसाची इथे नाही परदेशात वर्कशॉप केली. हाऊ डू यू इम्प्रूव्ह इफेक्टिव्हनेस इन द क्लास? एक अगेन बाय एक्झाम्पल, एक मुलगा होता 12-13 वर्षाचा, एक छोटंसं गाव होतं. तो चौराहे पे गया और जोर से चिल्लाया, मी माझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. लोक म्हणले काय गायला शिकवलं? काय बोलला गायला शिकवलंय? आमच्या भाषेत पत्रकाराच्या बोलायचं तर त्याला कळलं आपला TRP मिळालेला आहे. तो पुढच्या चौकात गेला आणि जोरात ओरडला, मी माझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. तिथे काही म्हातारे कोतारे तर इकडे आहे. काय बोलला? मी माझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. कुठे दाखव? उद्या सकाळी 10 वाजता या, तुम्हाला दाखवतो. कर्णोपकरणी वार्ता पसरली. आबाल वृद्ध, स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब सगळं जाती धर्माचे लोक आले आणि जगातलं 8वं आश्चर्य, वेद बोलणाऱ्या म्हशीनंतर हेच डायरेक्ट गाणारं कुत्रंच. आणि तो बरोबर 10 वाजता एका पॉमेरियन कुत्र्याला घेऊन बाहेर आला आणि सगळं गाव बघायला लागला आता. आणि त्याने ऑर्डर केली, व्हाईट पॉमेरियन डॉग. टॉमी गाव.
आत्ता जेवढी शांतता आहे तेवढी शांतता तेव्हा. आणि कुत्र्याने तोंड उघडलं आणि तो चक्क ओंकायला लागला. मग तो कुत्रा आहे राहील कसा. लोकांनी म्हणले हे थांब थांब, तू म्हणलास तू शिकवलंय म्हणून तोला मी शिकवलंय असं म्हणलं. तो शिकला असं कुठे म्हणलं. कळलं आपलं वर्गात काय होतं. वी टीच, दे डोंट लर्न. And this is where building as learning architecture and education instruments and giving individual attention is need to be there. आणि हे सगळं महत्वाचं असं करताय. तुम्ही विचार करा, चिटिंग केल्यामुळे श्रीमंत झाला अशा वारंवार बातम्या ऐकल्यानंतर त्या विद्यार्थ्याला वाटायला लागतं आजची असाइनमेंट करण्याकरता आपण ChatGPTचा सहारा का बरं घेऊ नये. अशा वेळेला त्याला याचा धोका समजावून सांगणारी, ओरडणारी नव्हे, त्याचा धोका समजावून सांगणारी शिक्षिका महत्वाची आहे. बिकॉज AI वर तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त एथिक्स, मॉरल अँड पर्सनल गाईड जगात दुसरा नाही. आणि म्हणून तुमचं स्थान अबाधित आहे. आय बिलीव्ह, मी अनेकदा अनेक विद्यापीठांमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीवर वर्कशॉप कंडक्ट केलेली आहे. कभी आऊँगा तो फिर उसके ऊपर बात करूँगा. बट इट्स वन ऑफ द ग्रेटेस्ट गेम चेंजर्स. आई हैव हैड पर्सनल इंटरॅक्शन्स विथ डॉक्टर कस्तुररंजन ऑन दिस. पण हे सगळं करायचं असेल तर संपूर्ण शाळेचं वातावरण ते पाहिजे. अब खुद की तो गारंटी ले सकते हो, बाजू वाले की गारंटी कौन देगा. वो ऐसा ही है, तुम्हारा ऐसा कमिटेड. मग कसं करायचं. हे बघा, जगात कुठेही गेलात ना, अमेरिकेत जरी नोकरीला गेलात ना, तरी 5 प्रकारची माणसं तुम्हाला भेटणार आहेत. कुटुंबात असाल, IT कंपनीत असाल, कुठल्याही पक्षात जरी तुम्ही अगदी कोणत्याही पदावर असाल ना, तरी 5 प्रकारची माणसं आहेत. पहिली आहेत ती त्रस्त आहेत. त्रस्त. तुम्ही जरा सांगा, ते यार्दी सरांच्या नावाने भाषण आहे, ते निरगुडकर येणार आहे. अरे पण इथे असे प्रॉब्लेम आहे, ते काय सगळे प्रॉब्लेम असतात. दिसला खांदा की लागली रडायला सुरुवात. त्रस्त. काय बघा आपल्या आजूबाजूला असे आहेत. आपले नणंद भाऊजे सगळे आठवा तुम्हाला बरोबर दिसेल बघा, कायम कंप्लेंट मास्टर. त्रस्त. दुसरे आहेत ना, ते म्हणजे व्यस्त आहेत. क्षणाची फुरसत नाही, दीडकीची कमाई नाही, घंट्याची पद नाही, कायम बिझी. शाळेमध्ये गॅदरिंग होणाऱ्या कळल्यानंतर यांच्या पायाचा घोटा दुखावलेला असतो. बघा सगळेजण बाजूला बघून सांगतायत, आठवलं का कोण. व्यस्त. तिसरे सुस्त आहे. अब्दुल कलामला जरी आणलं असतात ना इकडे, तरी नातीशिंक वाढेत पाय तोंडात जाम नाही. कोण येणार आहे. अब्दुल कलाम. मग आले तर आले, येऊन बोलते, दुसरं काय करते. मग काय करायला पाहिजे. तुझ्या कुस्ती खेळायला पाहिजे. सुस्त. मरणाचं दुःख नाही, जीवनाचा आनंद नाही. त्रस्त, व्यस्त, सुस्त. चौथ्यात ते मस्त, चौथ्यात ते स्वस्त. तुम्ही त्याला काही गुपित सांगा, हे जरा आपल्यात ठेव. सध्या तुम्ही वळलात ना की BBC ला लाजलेला अशा गतीने खाट लगेच कळलं का. आणि पुन्हा शेवटचं वाक्य सांगू नको कोणाला, तिला बरोबर कळतं. हेच सांगायचं आहे. त्रस्त, व्यस्त, सुस्त, स्वस्त अशीच 95% माणसं असतात. फक्त 5% त्याला सांगा ही प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे, ही साधनाची कमतरता आहे, ही वेळेची कमतरता आहे. तोंडला डरो मत नाही म्हणून ना, तीच 5% मस्त माणसं, त्यांच्यावरच शिक्षण संस्था उभी आहे. आता तुमच्या हातात आहे, तुम्हाला त्रस्त व्हायचंय, सुस्त व्हायचंय, स्वस्त व्हायचंय का मस्त व्हायचंय. मोस्ट इम्पॉर्टंट इज डुईंग बाय हँड्स. मुलांना हाताने करायला लावा. आज सगळं रेडीमेड मिळतं. मेक देम वर्क विथ हँड, मेक देम वर्क ऑन प्रोजेक्ट्स. आज हाताने करायची सगळी गोष्टच गेल्यामुळे मुलांना हे सगळं ॲपवर आणि मोबाईलवर मिळतं असं वाटायला लागतं. फिनलंडमध्ये तुम्हाला मी सांगतो, पर्यावरणाविषयी कसा शिकवला असेल. आय एम शुअर ऑल ऑफ यू मस्ट बी टीचिंग. फिनलंड Let me tell you how it is done. Do study the Finland way of education. I am sure some of you would have done that. 5वीतल्या मुलाला काय सांगितलं असेल. तुमच्या घरात जेवढी क्लीनर आहेत ना, कार क्लीनर, फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर,
आणखीन काय जेवढी क्लीनर आहेत तेवढ्या सगळ्या क्लीनरची नावं आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स लेबरवर लिहिलेत ते लिहून आणा. मग चला आता इंटरनेटवर शोधूया यातली कुठली इन्ग्रेडियंट्स एन्व्हायरमेंटली हॅझार्डस आहेत. मग हे 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 तुमच्याकडे वापरलं जात आहे. मग तुमच्या शेजारी जा आणि शेजारच्यांच्या घरात काय आहे ते शोधा आणि मग त्यांना पटेल असं नॅरेटिव्ह तथ्य लिहा की हे वापरणं कसं धोकादायक आहे. आणि हे जर तुम्ही यशस्वीरित्या केलं तर तुम्ही पर्यावरणाच्या पेपरमध्ये पास. आणि ज्या कोणाला असं वाटतंय की दिस इज टू मच, हॅलो, 20-25 वर्षापूर्वी ठाणे शहरात जे.के. सिंघानिया नावाची स्कूल आहे, त्या स्कूलमधल्या 8वीतल्या एका मुलीनं विचारलं की ही बातमी काय आहे मॅडम, मासुंदा तलावात हजारो मासे मृत का, तर गणपतीचं विसर्जन झालं, कलर जो होता गणपतीवरचा तो विषारी होता आणि त्यामुळे मासे मृत झाले. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा थर, त्यामुळे नैसर्गिक झरे बाहेर आलेच नाही, त्यामुळे पाणी शिळ झालं, तलाव मृत झाला. ते प्लीज मॅडम कॅन यू नॉट डू समथिंग अबाउट इट. खरी शिक्षक त्रस्त व्यस्त सुस्त असतं तर म्हणजे तपास काय तुला काय मार्क मिळवायचे का पास व्हायचं काय करायचं बोल. बट द टीचर वॉज डिफरंट. ही सेड लेट मी ट्राय. आणि मग त्यांनी त्याच्यावर एक जनजागृती अभियान तयार केलं. प्रिन्सिपलनी सपोर्ट केला, मॅनेजमेंटनी सपोर्ट केला. गावात ते पुरोहित आडवे आले, ते बोलले नाही कृत्रिम तलावात असं विसर्जन करता येणार नाही. हळूहळू मुलांमध्ये जागृती निर्माण केली गेली. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत, दुसऱ्यातून तिसऱ्या शाळेत 5 वर्षाच्या ठाणे शहरामधला एकही गणपती आणि एकही गौरी एकाही तलावात विसर्जित होत नाही, फक्त कृत्रिम तलावात होतात. हे एका शाळेतल्या एका शिक्षिकेने केलेलं आहे तुम्हाला सांगतो. सो हाऊ मच पर्सेंटेज ऑफ GDP इज स्पेंट ऑन एज्युकेशन इज नॉट इम्पॉर्टंट. इट इज हाऊ मच इन्व्हॉल्वमेंट यू हॅव इन दॅट. आणि हे एक्सपेरिमेंट, हे पर्यावरणाचं चॅलेंज आज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला कल्पना आहे वर्गातल्या स्टुडंट रेशोची 40-50 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षिका वगैरे, बट स्टील कॅन नॉट इम्प्रूव्ह आवर स्किल्स टू हँडल इट इन द क्लास. चांगल्या पुस्तकांची, लेखकांची ओळख करून देणं, चांगली रोल मॉडेल्स पुढे आणणं. कारण आजूबाजूच्या बाजूनी माहितीचा इतका भडीमार होतोय. तुम्हाला किती गोष्टी सांगू मी की ज्यांनी प्रचंडरित्या वेगळी कामं केलेली आहेत. अशी अनेक मुलं आपल्याकडे आहेत, पण त्यांना आपण पोचवतच नाही. अलेक्सा किती लोकांनी वापरलंय? अलेक्सा हात वर करा. कोणी अमेझॉनने तयार केलं ना ते, बरोबर ना. नाशिकच्या धैर्यदंडाने केलेले आहे. जोपर्यंत मी पहिली मुलाखत घेतली नाही ना, धैर्यदंड कोणालाही माहिती नव्हतं. अशी किती मुलं तुम्हाला सांगतो. एक प्रशांत गाडे म्हणून मुलगा आहे, त्याची मुलाखत घेतलेली आहे सरांची जशी घेतली मी. त्या डिप्लोमा इंजिनिअरिंगला एका फालतू कॉलेजमध्ये शिकत होता. पण संवेदनशीलता काय होती, तो म्हणणार हे कॉपी पेस्ट करून पास होतो याला काय अर्थ आहे, याच्याऐवजी कॅन आय डू समथिंग डिफरंट इन माय लाईफ. शिक्षण सोडलं आणि त्यांनी समस्या काय पाहिली आहे, बच्ची को यहाँ से हात नाही का, वेणी घालता येत नाही, जेवता येत नाही, अपाहिज जीवन, कॉन्फिडन्स गेलेला, काय करायचं. तो म्हणला हिला आर्टिफिशियल हात द्यायचा 35 लाखाला, कसा परवडेल. वडील हात बैल काय ते हातगाडी ओढणारे मजूर, असे किती 2 कोटी लोक, 1,40,00,000 लोकांना असे हात आणि पाय हवे. किसको परवडेगा 40 लाख. त्यांनी प्रोटोटाईप तयार केला. IIT मुंबईकडे गेला. त्यांनी पहिले कॉलेजचं नाव विचारलं. कॉलेज ऐकल्यानंतर त्याला बाहेर काढलं, चल पहिले बाहेर जा. त्या रात्री IIT मुंबईच्या समोर फुटपाथवर झोपला. पण जिद्द, जयपूर फूडकडे गेला. 7 किलोमीटर दूर राहत होता. 10,000 रुपये फक्त स्टायपेंड, 5,000-6,000 रुपये रूम रेंट जात होतं. एक वेळ वडापाव खाऊन राहिला आणि 3 वर्षांतर त्यांनी 25 लाख 30 लाख का हात कितने में बनाया होगा. 20 लाखात परवडेल, 15 लाखात परवडेल. हातगाडीवाल्याला 10 लाखात परवडेल, 5 लाखात परवडेल, 2 लाख में परवडेल. या मुलांनी तो हात 15,000 रुपयात तयार केला आहे. आणि ज्या कोणाला खोटं वाटत असेल आत्ता फोन लावायला तयार आहे मी त्याला.
थँक्स टू हिज अपब्रिंगिंग दॅट आय वॉन्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम. और म्हणून मी म्हणतो की पॉलिटिशियन फेल्स नथिंग गोज रॉंग. इफ इंजिनियर फेल्स, एक फार तर पूल कोसळेल, तेही वाईटच आहे, त्यात 5-50 लोक मरतील. बट जब टीचर फेल होता है तो राष्ट्र फेल होता है. एक पूरी कायनात और कौम फेल होती है. A good teacher is the best gift nation can have. And thank your stars that you are in a profession that can change the course of the nation. आज गल्लोगल्ली महान राजकारणी शिक्षण तज्ञ झालेले आहेत आणि त्यांचे आदर्श आम्हाला वाटतात. आमच्या गावातला नगरसेवक मला ओळखतो, याचा शिक्षकांना अभिमान वाटतो. इट शुड बी रिव्हर्स वे. यू आर ए टीचर, हॅव प्राऊड. You are not supposed to go to somebody, they are supposed to come to you. हे आशा करता है कि जब राष्ट्र गौरवशाली कब बनता है, जब उसका शिक्षक जीवन मूल्यों का निर्वहन करता है. आणि ही जीवन मूल्य जर आम्ही विसरलो तर लक्षात ठेवा, हम शस्त्र से नहीं शास्त्र से पराभूत हुए. हा आमचा इतिहास आहे. आणि त्यात आमच्या डोक्यावर बसले ते कोचिंग क्लास. त्या कोचिंग क्लासची सवत आमच्यावर राज्य करते आणि मॅथ्स ॲक्रिडिटेशन करता आम्ही नाक घासत फिरत असतो. ही आत्ताची परिस्थिती आहे. वी नीड टू चेंज ऑल दिस. मला कल्पना आहे की माझ्या एका व्याख्यानानं काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही. फिर मी क्यों आता हूं. काल रात्री एका गावात होतो, उद्या पहाटे दिल्लीला आहे. हे का करतो मी. मुझे किसी अच्छे टीचर ने बनाया है, मेरा कमिटमेंट है. मुझे मालूम है कि एक लेक्चर से कोई अच्छा टीचर नहीं बनेगा, मगर फिर भी ऐसे 100 लेक्चर देने के बाद एक तो होगा. है वतन की रेख, है वतन की रेख मुझे मुरमा म्हणजे रेताळ जमीन. है वतन की रेख मुझे एडिया रगडने दे. मला इथेच कासा घासू देत अशा रोज प्रत्येक नवीन गावात जाऊन ऐ वतन की रेख मुझे एरिया रगड़ने दे. मुझे मालूम है पानी यहीं से निकलेगा. यहीं से. थैंक यू वेरी मच.